बीएसयूपी लाभार्थियों को चाबियां सौंपी गई। प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता, विवेक पंडित की उपस्थिति में। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज अतिशय चांगला प्रसंग या मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आपण आयुक्त आणि प्रशासक राधाविनोद शर्मा यांच्या माध्यमातून राबवतोय आणि या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींसाठी लढा देणारे ज्यांना मंत्री दर्जा आहे असे विवेक भाऊ पंडित, आमचे सहकारी आणि 145 विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री नरेंद्र मेहता, आमचे दुसरे सहकारी आणि खऱ्या अर्थानं या आदिवासी बांधवांसाठी मीरा भाईंदर महापालिकेमध्ये सातत्याने लढणारे सुलतान पटेल। हा बीएसयूपीचा प्रकल्प लवकरात लवकर सातत्यानं पूर्णत्वास कसा येईल यासाठी पाठपुरावा करणारे, शासनाकडे शासन दरबारी हेलपाटे घालणारे सिटी इंजिनियर दीपक खांबे, आमच्या माजी महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे, इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी आज आमच्या सगळ्या आदिवासी बांधव आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो। आणि विवेक भाऊंनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की रामाचा वनवास 14 वर्षात संपला, परंतु अनुबाईंनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्या संघर्षाला आज यश प्राप्त होत आहे। खरं तर दसऱ्यापूर्वीच त्यांना चावी देण्याचा महापालिकेचा विचार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते देऊ शकले नाही। मी स्वतः जागेवर त्या ठिकाणी गेलो, आमचे आदिवासी बांधव भगिनी त्या ठिकाणी होते आणि त्यांना शब्द दिला होता की दिवाळीपूर्वी तुम्हाला आम्ही ताबा देऊ, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही। आणि अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम माननीय विवेक भाऊ पंडित यांच्या उपस्थितीमध्ये करायचं ठरवलं। खरं तर ह्या लोकांबरोबर अजूनही अन्य लोकांना चाव्या मिळणं अपेक्षित। उपस्थित सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आदरणीय प्रताप सरनाईक मंत्री महोदय, आदरणीय नरेंद्र मेहताजी विधानसभा सदस्य, आदरणीय राधा विनोद शर्माजी, आपले आयुक्त आणि प्रशासक, सर्व अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पत्रकार आणि बंधू भगिनी, मला विशेष आनंद आहे नावं जाहीर करत असताना किंवा आजही आपण जी यादी देतोय ती यादी जाहीर करा, बोर्ड लावा आणि त्या बोर्डावर खरेखुरे लाभार्थी हेच आहेत असं दाखवून ती त्याच लोकांना तुम्ही योजना जुनं नाव आणि त्या योजनेला नंतर मान्य महायुतीची सरकार ज्यावेळी आली, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, ज्यावेळी शिवसेना भाजपची सत्ता होती त्यावेळी तो काम बीएसयूपी योजना ही बंद झाली होती। तदनंतर महानगरपालिकामध्ये सुद्धा भाजप आणि सेना युतीची सत्ता आली, त्यावेळी तो निर्णय घेतला की योजना तरी बंद झाली तरी महानगरपालिकाने लोकांना विश्वास दिला होता, ते विश्वास कुठे तुटू नये, कारण बऱ्याचशा लोकांनी खाली केली होती, सरकार पैसे अनुदान द्यायला मनाई केली होती। तदनंतर आम्ही रिव्हिजन कोटेशन काढलं, त्याची किमती सुद्धा वाढली, काही पैसे महापालिकाने खर्च केले। नंतर 100 कोटी रुपये त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ते आम्हाला लोन कर्ज म्हणून घेण्यासाठी अनुदान आहे, कर्ज 40 कोटी, ते 100 कोटी आम्हाला लोन द्यासाठी मंजुरी। मग आम्ही महापालिकेने की आम्ही लोन घेऊन ते पैसे चुकू, परंतु लोकांना घरं भेटली पाहिजे, सरकारने बंद केलं तरी। मग त्यावेळी नंतर सरकार बदललं, ते पैसे लांबले, मग त्यानंतर परत ते पैसे थोडेफार मला वाटतं आता आले आणि त्यामधले काही टप्प्याटप्प्याने आपण घरं द्यायला सुरुवात करतोय। आज मला आनंद होत आहे की मान्य मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी, विवेक पंडित साहेब, कमिशनर साहेब, आम्ही काही ज्या आदिवासी बांधव आहेत त्यांना आज घराची चावी द्यायचा निर्णय घेतला दिवाळीचे सण म्हणून, की ही महानगरपालिकातर्फे दिवाळीची भेट आहे महायुतीची आणि ज्या बाकी राहिलेली चावी आहेत ते पण लवकरात पूर्तता करून ते देण्यात येईल। काही बिल्डिंग राहिलेली आहे त्याला सुद्धा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू की जास्त कसं त्यांना मदत करता येईल, त्या
जे जे लोक स्थलांतरित झाले त्या सर्वांचं पुनर्वसन लवकरात लवकर कसं करता येईल त्या दिशेने पण आम्ही काम करू. एखाद दोन बिल्डिंग राहिलेले आहे त्याच्यामध्ये एकदा लोकांचा विश्वास बसला की आपण घरं परत देणार आहोत तर बाकी ठिकाणी पण हे योजना पूर्ण करून सगळ्यांना त्या भागातल्या ज्या ज्या घरं होती जे BSP योजना खाली होती त्या सर्वांना न्याय देऊ. मी परत सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उशीर झाला त्याबद्दल मोठ्या मनाने आम्ही दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. परंतु आमचा हेतू एकदम क्लिअर होता की ज्या लोकांना आम्ही विश्वास दिला ते घरं द्यायची. आमच्याकडे महापालिकेत पैसे असू द्या नसू द्या आम्ही उभारले आणि तो आज आम्हाला आनंद होतोय की आम्ही जो स्वप्न बघितलेलं नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीकडे पक्का घर असलंच पाहिजे. भविष्यात ते सुद्धा आम्ही या शहरामध्ये करणार आहे. तर ह्या योजनेला पूर्ण केल्यानंतर बाकीच्याकडे आम्ही वळू. परत एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. ज्यांना आज चावी मिळणार आहे ते आणि पत्रकार बंधूंना सुद्धा दीपावलीची शुभेच्छा. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दीपावलीची शुभेच्छा.